त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड 18 होते, ते पण पूर्ण मुसलमान होते आणि कुठल्या जातीचे नव्हते। तसंच समाले राजसाहेब सोबत सगळे मुसलमान आहे आणि मुसलमान शेवटपर्यंत राहतील। दादा पाणी वाटप करताय तुम्ही? हो, कारण काय? कारण याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे, गुढीपाडवा मेळावा असेल आणि अनेक गावाकडून लोक येतात, त्याला पिण्याचं पाणी तर बघणार तुम्ही 10 रुपये 20 रुपये असे घेतात। म्हणून आम्ही हा दुसरा वर्ष आहे मनसे नाले एसएमएस टीमचा आणि आम्ही इथं मोफत पाणी आणि बिस्किट वाटप करत आहोत। कारण इथं जेणेकरून जेवढे माझे महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आणि माझ्या गावाकडून जेवढे शेकडो लोक आले आहेत त्यांना ताण लागू नये आणि त्यांनी विकत घेऊ नये, यामधून आम्ही मनसे नाले एसएमएस टीम कडून स्वयं खर्चाने हा पाणी वाटप आणि बिस्किट वाटप हा दुसरा वर्ष आहे। त्याचमधून सगळे प्रतिसाद देत आहेत। रोजा आहे का? हो, तुमचा रोजा आहे? हो, पाणी वाटप करताय? हो। विषय असा होता, राज ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी आहेत, तरी देखील तुम्ही आज सेवा देताय का? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 प्रकार जातीचं यांनी निर्माण केलं आणि स्वराज्य निर्माण केलं। त्यांनी त्यांचा बॉडीगार्ड 18 होते, ते पण पूर्ण मुसलमान होते आणि कुठल्या जातीचे नव्हते। तसंच समाले राजसाहेब सोबत सगळे मुसलमान आहे आणि मुसलमान शेवटपर्यंत राहतील, हेच आमचं एक धोरण आहे। मात्र राज ठाकरेंचा एक मुद्दा होता भोंग्यांचा, तुम्हाला काय वाटतं विषय? हे बघा, हे योग्य निर्णय, कारण की कोणाला बघा कोणाचाही धर्म असो, कोणाला काही त्रास नको, म्हणून जेवढे आपल्या कायद्यानुसार 40 डेसिबल आहेत तेवढं साहेब म्हणत आहे की आपलं तेवढं डेसिबल राहून आपलं त्यांचं आंदोलन सुरू करा। त्यांचा कोणाचा प्रार्थना आणि याचा कोणाचा विरोध नाही आहे। सन्माननीय राष्ट्रपती कोणाचा प्रार्थना स्थळावर विरोध नाहीये, फक्त आवाजाचा आहे। आवाज 40 डेसिबल जे आम्हाला सरकारने दिलं त्याच्यावरच आम्हाला करायचं आहे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जावं की भाजप सोबत? राज ठाकरेंनी स्वतः स्वबळावर लढावं बस। पण जर आज ते भाजप सोबत गेले तर भाजपचं हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? तो निर्णय साहेब घेतील। गेले तर मान्य आहे का? तो निर्णय साहेब घेतील, तो आज कळणार तुम्हाला जो आज निर्णय आहे तो आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळेल। तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करताय, फक्त प्रश्न असा होता, अशी चर्चा आहे की राज ठाकरे भाजप सोबत जाऊ शकतात। तो प्रश्न राजसाहेब तुम्हाला संध्याकाळी देतील, जे काय आहे तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सांगितलं होतं पेन्शन, म्हणून पेन्शन ठेवायचं आणि आज येऊन संयम बघायचा आणि संयम कसा तुटतो ते बघून घ्यायचं। जो राजसाहेब निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।